होय, काही एक अधिकार नाही तुम्हाला आमच्यामध्ये बोलण्याचा. कशाला बोलता विनाकारण? म्हणूनच आम्ही चेतनला पुढील भविष्यासाठी सिंगापूरला पाठवण्याचं ठरवलं. त्यासाठी साक्षी रोड सगळी परिस्थिती बदलेल. शिक्षणावर माझ्या प्रगतीवर करताय तुम्ही. मला नाही पावत माझं शिक्षण, माझी प्रगती, माझं चांगलं होणं, बनवणं नाही पाहत तुम्हाला. अगदी बरोबर बोलत ना. अरे यांना काय करणार की उच्च शिक्षण म्हणजे काय असं, त्यांनी कधी शाळेचा उंबरठाच मुलांना नाही. त्यांना काय करणार की चेक म्हणजे काय असतं. इथं डोंट प्लीज सर. डू यू नो व्हॉट इज इट? इट्स अ चेक ऑफ 1 lakh rupees, not a piece of paper. Understand? Yes, I know very well it's not a piece of paper. It is check of the 1 lakh rupees. And I want you don't interfere in my family matter, my personal matter. Understand? I think you better understand, Sister Madam. Better understand. रिक्षा चालवतो म्हणून मी अंतर आहे, जवान आहे. फर्स्ट क्लासची डिग्री हातात घेतली आणि नोकरीसाठी वाऱ्या वाऱ्यात साहेब, वाऱ्या वाऱ्यात शेवटी परिस्थितीच्या रेट्या पुढे लहान भावाचा सांभाळ करण्यासाठी मी रिक्षाचा हँडल हातात घेतलाय साहेब, रिक्षाचा हँडल. मुंडा, ए मुंडा, अरे तू केलेली निवड तुला जर सुख आणि शांती देत असेल ना, त्याची अडथळा येणार नाही येणार की अडथळा. कारण पंचभूत या पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त करणारा राजकी चोर माणूस आहे. जा पाहुण्यासाठी चहा घेऊन ये. साहेब आम्ही गरीब जरी असलो, आमच्या घरी खायला अन्न नसला, बसायला खुर्ची नसली तरी आम्ही आमची माणुसकी सोडली नाहीच नाही सोडली आम्ही आमची माणुसकी. मला तुमच्या गरिबीची हेटाळणी करायची नव्हती, नाही माझा तसा उद्देश होता. तर माझ्या बोलण्यामुळे जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर तुमच्या सारख्या वयाने आणि मानाने मोठ्या असणाऱ्या माणसाने आमच्यासारखी गरिबाची माफी मागली आम्हाला कंटाळा होत.